तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मालवणीतच बोलतले मी तुमच्याशी. पुढे बघूया मराठी पण बोलीन, पण आज आपण घेऊन आलो पुन्हा एकदा एक रेसिपीचा व्हिडिओ घेऊन इलाय मी. मालवणी माणसं म्हणजे त्यांच्या आवडतं जेवण म्हणजे मासे. माशाचंच आज आपण एक पदार्थ आपण बनवणार आहोत. तो म्हणजे सगळ्यात फेमस असा आता बांगड्याची कढी. भांगड्याची कढी म्हटल्यावर भाताबरोबर जो ताव मारूक मजा येता ना मंडळी, तुमका काय सांगू. आता तोच आपण बनवूया. आज आपण बनवतो बांगड्याची कढी. तर बघूया पुढे आपण काय काय वस्तू लागतात बनवण्यासाठी, कसे बनवतात. सिंपल आणि इझी प्रोसेस असा मंडळी, तुम्ही करून बघा. आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटा आता पुढे रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तर पाहू शकता मंडळी तुम्ही काय काय आपण घेतलं आहे मालवणी स्टाईल बांगडा कढी बनवण्यासाठी. पाहू शकता तुम्ही कांदा आहे, ओलं खोबरं आहे, धणे आहेत, तिरफळं आहेत, लसूण आहे, आला आहे आणि चिंच आहे, कढीपत्ता आहे आणि बांगडे घेतले आहेत स्वच्छ धुवून. आता त्याला आपण मीठ लावून अर्धा तास ठेवणार आहोत. पाहू शकता मंडळी मीठ लावून ठेवायचं आहे आता. असं मीठ लावून आपण एक साधारण अर्धा तास ठेवणार आहोत. आपण वाटण बनवून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण ह्या सर्व ज्या वस्तू आपण घेतल्या होत्या त्या सर्व मिक्सरमध्ये टाकणार आहोत. तर म्हणजे आता टाकूया हळद, थोडासा मसाला, तर म्हणजे आता आपण हे सर्व वाटण मिक्सरला लावून एक बारीक पेस्ट बनवून घ्यायची. मंडळी पाहू शकता तुम्ही अशी आपण ही बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे वाटणाची. चला आता पुढे बघूया. चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्वप्रथम गॅसवरती टोप घ्यायचा आहे. साधारण गरम झाल्यानंतर तेल टाकायचं आहे. तर मंडळी आपलं तेल आता गरम झालं आहे. आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करणार आहोत. साधारण थोडा वेळ तरी आपण ह्याला कढीपत्त्याला असंच ठेवणार आहोत. आणि आता आपण याच्यामध्ये मंडळी वाटण ॲड करणार आहोत. जे आपण वाटण करून घेतलं होतं ते आता ॲड करायचं याच्यामध्ये. छान थोडं वाटण भाजून घ्यायचं आहे. तर मंडळी वाटण थोडं वेळ भाजून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले पूर्ण एकजीव होऊन जातील त्यामध्ये. आणि मालवणी स्टाईलची कढी म्हणजे मंडळी सुगंध हा सुटणारच, छान सुगंध येतो. आता मंडळी आपण ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आहोत. वाटणाचंच पाणी घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्हाला जेवढी थिक ग्रेव्ही पाहिजे, पातळ ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता. फारच सिंपल व सोपी पद्धत असते मालवणी लोकांची, पण टेस्ट जी तुम्ही कराल ना मंडळी अमेझिंग टेस्ट असते. आणि बांगडा कढी तर स्पेशलच असते. आता या मंडळी या सगळं आपण जे घेतलं आहे मिश्रण पाणी टाकून त्याला एक उकळी येऊन द्यायची आहे मंडळी. थोडा वेळ आता थांबूया उकळी येईपर्यंत. तर तुम्ही छान असा कड आला आहे आमटीला. तुम्ही तुमच्याप्रमाणे ग्रेव्ही
थिक आणि लाईट अशी ठेवू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये आपण बांगडे सोडणार आहोत जे आपण आधीच मीठ लावून ठेवलेले. आता हे बांगडे छान परतून आपण शिजवून घेणार आहोत. मंडळी आता आपण याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे कारण आपण ऑलरेडी बांगड्याला मीठ लावून ठेवलं होतं. तर तुम्ही चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर मंडळी ही जी आमटी आहे ती आपण लो फ्लेमवरती शिजवणार आहोत. आणि लो फ्लेमवरती याच्यासाठी कारण गॅस फास्ट केला तर मासे जे आहेत ते तुटून जातात. तर लो फ्लेमवर याला आपण शिजवून देणार आहोत. तर तुम्ही फारच छान असा सुगंध सुटला आहे आणि ही आपली सिंपल आणि क्विक बांगडा कढी आपली रेडी आहे. पाहू शकता मंडळी तुम्ही बांगडे शिजले आहेत. छान असा टेक्स्चर सुटला आहे. तर मंडळी अशी ही क्विक आणि इझी बांगडा कढी तुम्ही करून पहा तुमच्या घरी. आवडेल नक्की तुम्हाला. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि काही चुकलं असेल माझं तर कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.